नाना काय झालं? जेवायला सुरुवात करा. नानी काय झालं? पंकज राधिकेला गुरुनाथनं फसवलंय काय? आणि त्याचा जाब विचारलाय तिनं सगळ्यांसमोर त्याला. आणि तो सगळा दोष निर्लज्जपणे त्या शनावर टाकून निघून गेला. आज त्याच्या पैशावर ही उडत होती. हा, तिला तोंड घशी पाडलं त्यानं. बिचारी राधिका, नवऱ्यावरचा विश्वासच तुटला तिचा. ती तिकडे उपाशी असणार. आता आपल्या घशाखाली घास उतरेल का इथं? आय नो. या सगळ्यामुळे राधिकाताईला केवढा मोठा धक्का बसला असणार आहे. अरे आतापर्यंत म्हणत होती ना हे सुधारतायत हे सुधारतायत, म्हणून त्याला सरप्राईज द्यायला सिंगापूरला गेली. तिथे गेल्यावर कळलं आणि भ्रमनिरास झाला तिचा. म्हणून आज सगळ्यांच्या समोर विचारलं तिने त्याला, आणि गुरुनाथचं खरं रूप आलं समोर. बरं झालं मी गुरुनाथना काही सांगायच्या भानगडीत पडले नाही. आणि तसंही मी सांगितलं असतं तर माझी नोकरी गेली असती. आणि मला काय करायचं यांचं. तसंही राधिकाचं अति कौतुक आहेच ना नानांना. बघून घेतील काय ते. मी या सगळ्यांचा विचार नाही करत बसू शकत. बरं ते जाऊ दे, तू शांत हो. तू प्लीज थोडं जेवून घे. नाना तुम्ही पण प्लीज. नाही रे, राधिकाच्या ना चेहऱ्याकडे बघवत नाही आता. मी भेटून येऊ का तिला? आत्ता आय मीन पंकज तू जेवतोयस ना, मग निदान जेवून तरी जा. आणि तशीही ती उपाशी असेल ना, काहीतरी न्यायला हवं तिला खायला. तिच्या जेवणाची काळजी तू नको करूस. बकुळा आहे तिच्या बरोबर, ती करून देईल तिला काहीतरी. आई मी काय म्हणतो, अशी एकमेकांवर चिडचिड करण्यापेक्षा आहे ना, तुम्ही प्लीज जेवून घ्या. मी बोलतो राधिकाताईशी. आणि मला एक सांगा, असं उपाशी राहून असं जर धीर सोडला तर तिचं कसं होईल? भारती, पंकज म्हणतो ते बरोबर आहे. ओके, खा थोडस. हा, पंकज जेवण आटपलं की आपण सगळेच म्हणून जाऊ राधिकेकडे. हो चालेल ना. आजची रात्र बिचारीला सरता सरणार नाही रे. अरे यार कोण आहे यार एवढ्या रात्री? झोप मोड केली. अरे कोण आहे आता? उधारी घ्यायला तर नाही आले आता. एवढ्या रात्री? हॅलो कोण आहे? अरे दार काय वाजवत आहे? कोण आहे? बघावंच लागेल. शनाया, अरे तू आता अगं ए शनाया शनाया, अगं काय झालं तुला? तू बस 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 बस. काय झालं शनाया यार? क्या हुआ? तू बता ना मेरे को. तू बॅग घेऊन एवढ्या रात्री? शनाया शनाया काय झालं? काय झालं? सगळं ठीक आहे ना? गॅरीचं आणि माझं ब्रेकअप झालं. ब्रेकअप झालं? म्हणजे काय झालं नेमकं? केळी प्लीज, मी काही दिवस इथे राहू का? हा हे काही विचारणं झालं का? कमॉन यार, तुझंच घर आहे. तुला वाटेल तितके दिवस राहा तू, काही प्रॉब्लेम नाही. हा, नो प्रॉब्लेम. तो गॅरीनं तुझ्याशी नीट वागलेला नाही. हा, आपण बघून घेऊ त्याला. डोंट वरी, मी आहे तुझ्या बरोबर.
ताई थोडस खावा हो. सकाळपासून काय बी खाल्लेलं नाही तुम्ही. नको मला. असं नका म्हणून. अथर्व बाबा आजारी पडलाय. तुम्ही काय खाल्लं नाही तर तुम्ही बी आजारी पडाल. खावा ना थोडस. बकुळा मावशी, हे सगळे माझ्या नशिबाचे भोग आहेत का ग? भोग आणि तुमच्या नशिबाचं नाही हो ताई. हे समदे साहेबांच्या कर्माचं भोग आहे. त्यांच्यासारख्या नाठाळ माणसांना धडा शिकवाया तुमच्यासारख्या माणसांना पाठवलंय देवानं इथं. तसंच असेल कदाचित. रडू नका होता. रडू नका. कोणासाठी रडताय तुम्ही? त्यांच्यासाठी ज्यांना तुमची पर्वा बी नाही त्यांच्यासाठी. अरे हाय, आता अथर्व बाबासाठी जगायचं ताठ मानेनं आणि पुढं पुढं जात राहायचं. मला अथर्वसाठी खंबीर राहायलाच हवं. ठाव आहे मला. सोपं नाही ते, पण अवघड बी नाही बघत आई. बकुळा मावशी, पुन्हा माझी मावशी कमी नाही जास्त आहे. आई म्हणता ना मला. हो मग माझ्या लेकराच्या डोळ्यात दुःख मला कसं पाहावे बरं ताई. रडू नका ताई. ताठ मानेनं राहा. एक सांगू का तुम्हाला? एक रास्ता बंद झाला ना तर देव 10 दरवाजे उघडून देतो आपल्याला. तुम्हाला बी तुमचा रास्ता सापडेल बघ. आता रडू नका. हा, जेवून घ्या. हा, उद्या सकाळी येते. हा म्या. हा, जेव. येते बरं का ताई. जेवा बरं का ताई. हे बघ, तुझा नवरा मला भेटतो, माझ्याशी बोलतो, माझ्यावर प्रेम करतो आणि फक्त तुला घाबरतो म्हणून त्यांनी सांगितलंय की श्रेयसचा आणि माझा अफेअर आहे. खरं तर हे आहे की अफेअर आमच्या दोघांचं चालू आहे. तिला विचार.